तर आज बनवलेला आहे मी रसमलाई केक। चला सर्वांना क्रांतिकारी जय भीम। स्पॉन्ज मी हा रात्री शिजून घेतलेला आहे आणि मस्तपैकी थंडा झालेला आहे स्पॉन्ज आपला। आता अशा प्रकारे मी काढून घेणार आहे। इकडे आता क्रीमसुद्धा मी रात्री बाहेर काढून ठेवली होती, ती बाहेर म्हणजे फ्रीजरमध्ये असते क्रीम, तर फ्रीजमध्ये ठेवून दिली। आणि हा आहे रसमलाई केक, पाहू शकता 1 किलोचा। तर सकाळचे वाजलेले होते 6, तर 6 वाजता लवकर मला केक द्यायचा होता, तर म्हणून मग मी लवकर उठून सकाळी केक तयार केला। तर पाहू शकता केक स्पॉन्ज पूर्ण असं थंडा झाला की फायदा त्याचा असा होतो की त्याचे क्रम जास्त पडत नाहीत आणि क्रीम बी मस्त सेट होते त्याच्यावर आणि मस्तपैकी क्रीम एकदम सेट होते। स्पॉन्ज थंडा असला की हे क्रीम बघा, मी क्रीम घेणार आहे 1 किलोसाठी 400 ग्राम क्रीम मी घेणार आहे। तर क्रीम आता तुम्ही पाहू शकता एकदम लिक्विड फॉर्ममध्ये आहे। एकदम आपल्याला अशीच क्रीम पाहिजे, पण चिल्ड पाहिजे एकदम, कारण की कमी थंडी असली की क्रीम सेट होत नाही आणि बरोबर जमत नाही म्हणून। तर 400 ग्राम घेतलेली आहे। आणि क्रीमचं म्हटलं की क्रीम आपल्याला व्यवस्थितच फेटायची असते आणि कधी पण बीटर घ्यायचा असला तर आपल्याला क्रीम फेटण्यासाठी तर 300 वॅटचा बीटर घ्यायचा। 300 वॅटच्या बीटरनं म्हणजे लवकरही होते आणि मेल्टसुद्धा होत नाही, क्रीम छान अशी परफेक्ट आपली सेट होते क्रीम। तर हे आहे माझं बीटर, ते पाहू शकता मी क्लिपा त्याला लावून घेतलेले आहेत बीटरला। क्लिप लावताना ते टचकन असं वाजते, तेव्हा समजायचं की आपले क्लिपा ते लागलेले आहेत बीटरला। अशापैकी मस्त आपण आता केक बनवणार आहोत। तर चला क्रीम फेटून घेऊया। क्रीम फेटायला लागते आपल्याला कमसे कम 5 ते 10 मिनटं आरामात लागतात। ते पहा किती छान असे थेंब असे पडत आहेत क्रीमचे। आपल्याला क्रीम तशीच हवी आहे। तर क्रीम मस्त आपण अशी फेटून घेणार आहोत, छान अशी क्रीम फेटून घेणार आहोत। क्रीम फेटायला 5 ते 10 मिनटं आरामात लागतात आणि मस्त क्रीम अशी आपली होऊन जाते। स्पॉन्ज तुम्ही पाहू शकता तिकडे किती छान दिसत आहे, एकदम असं स्मूथ आणि मस्त झालेला आहे की त्याचे क्रम थोडेसे कमीच पडतील। आणि क्रीम फेटताना थोडंसं इसेन्स किंवा इमल्सनचे 1-2 ड्रॉप टाकावेत। आणि क्रीम पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने दाखवते मी तुम्हाला। भांडं असं उलटं करून बघायचं, बघा आपली क्रीम एकदम परफेक्ट अशी सेट झालेली आहे। अशीच क्रीम आपल्याला केकसाठी पाहिजेत। तर रसमलाई केक कोणाकोणाला आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा। ह्याच्या मी करून घेणार आहे 3 लेयर। बघा, वरचा जो भाग असतो तो काढूनच टाकायचा असते। नेहमीप्रमाणे मी सांगत असते नेहमी व्हिडिओत की तो भाग आपल्याला काढूनच ठेवावा लागतो, कारण की तो वरचा थोडासा चिकटसर असा असतो। आणि याचे मी नंतर आता घेणार आहे 3 काप करून। किती मस्त आपला स्पॉन्ज एकदम तयार झालेला आहे। एकसारखे असे चाकूनी मस्त काप करून घ्यायचे। सकाळचे 6 वाजत आहेत म्हणून थोडासा असं व्हिडिओ पॉश नाही दिसत आहे, काही हरकत नाही। चला अशा 3 लेअर मस्त आरामात झालेल्या आहेत। याचे 4 बी लेअर म्हणजे झाल्या असत्या, पण नाही केल्या मी, कारण की क्रीम थोडीशी आपल्याला हेच पाहिजे, क्रीम नाही स्पॉन्ज आपल्याला थोडासा जाडसरच ठेवायचा होता। थोडीशी मी खाली क्रीम लावून घेणार आहे, कारण की केक चाललेला आहे दुसऱ्या गावी, पाहू शकता मस्तपैकी खालून अशी क्रीम लावली की असं आपला केक हालत नाही आणि छान मस्त असे पूर्ण सेट होते।
तर आपला केक जागचा असं हालत नाही, म्हणून मग खाली क्रीम लावून घेणं आवश्यक असते. अशा पद्धतीने मस्त जे वरची लेअर होती ते आपण सगळ्यात खाली ठेवणार आहोत, कारण की त्याचा आकार एकदम छान आहे. एकसारखा आणि उंच होतो केक आणि एकसारखा छान दिसते. डिझाईन पण छान काढतात आणि फिनिशिंग करायला पण सोपं जाते. हे मी इसेन्स थोडंसं रसमलाईचं टाकलेलं आहे, कारण की छान अशी चव येते त्याला. आणि हे घेतलेलं आहे मी शुगर सिरप, मस्तपैकी स्पॉन्ज थोडासा दाबून असा ठेवून घेतलेला आहे. सेट होतो एकदम, तो क्रीमला पूर्ण असा चिपकून राहतो. आणि शुगर सिरप टाकायची कंजूशी नाही करायची. शुगर सिरप जेवढा आपण असं टाकू परफेक्ट असं, तेवढा आपला केक चवीला पण छान लागतो आणि क्रम त्याचे पडत नाही, छान असा सेट होतो. म्हणून कधी पण शुगर सिरप टाकायच्या वेळेस कंजूशी नाही करायची. पूर्ण काट कोपरा आपला पूर्ण असा वला झाला पाहिजे शुगर सिरपनं. तर आपण आता क्रीम लावणार आहोत. क्रीम पहा किती मस्त आपली अशी क्रीमी टेक्स्चर मस्त एकदम छान आलेलं आहे क्रीमला. आणि हे घेतलेलं आहे मी रसमलाईचं क्रश, कारण की रसमलाई नव्हती मिळाली. मी पाहिली आदल्या दिवशी पण काही मिळाली नव्हती. तर मस्त क्रशनी पण चव छान येते केकला, पाहू शकता तुम्ही. क्रश टाकायला पण कंजूशी नाही करायची, मस्त छान असा क्रश टाकायचा, कारण की जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा क्रश टाकला की केक एकदम अप्रतिम असा लागतो. आणि दुसरी लेअरसुद्धा मी परफेक्ट पूर्ण असं दाखवत आहे, कारण की मला 1-2 ताईंची अशी कमेंट आली होती की ताई केक पूर्ण असं बनवताना दाखवा. म्हणून म्हटलं चला थोडासा आपला व्हिडिओ झाला मोठा तरी काही हरकत नाही, म्हणून मी अशी परफेक्ट अशी दाखवत आहे. तुम्ही पाहू शकता दुसरी पण लेअर मी तशीच करून घेतलेली आहे. आणि चव एकदम भन्नाट लागते रसमलाई केकची. आमच्या घरी लेकरांना तर खूप आवडतो रसमलाई केक. तुम्हाला आवडते का रसमलाई केक? नक्की सांगा कमेंट करून. क्रशमध्ये मस्त असे म्हणजे काजू बदामचे थोडेसे हे असतात, जाडसर काजू बदाम असते. तर क्रशसुद्धा मस्त असं छान चव येतो आणि छान लागते केक, म्हणून क्रश वापरला तरी स्पेशल चालेल. आणि रसमलाई भेटली आणि ते वापरली ते सुद्धा चालेल. केकच्या ऑर्डर अशा येतात पण शूट करणं नाही होत, कारण की वेळ कमी असतो आणि मी एकटीच आहे. म्हणून हे टाकणार आहे मी 1-2 ड्रॉप येल्लो कलरचे. केकाची हाईट तुम्ही पाहू शकता आणि केक बी असा एकसारखा दिसत आहे. तर केक कलर मस्त मिक्स करून घेणार आहे. आणि हे बघा मी पायपिंग बॅगमधून भरून घेतलेलं आहे. पायपिंग बॅगमध्येच भरून क्रीम मी नेहमी फिनिशिंगला घेत असते लावून, कारण की छान फिनिशिंग जमते. पाहू शकता किती मस्त लागते क्रीम, एकदम सेट होते. कमी जास्त कुठंच जास्त कमी असं होत नाही. परफेक्ट अशी जशी पाहिजे तशी क्रीम लागते आपली. तर अशा पद्धतीने आपला केक तयार होत आहे. तर केक हा जात होता आमच्या म्हणजे 1-2 किलोमीटर दूर जात होता. फिनिशिंग मात्र एकदम आरामशीर आणि एकदम क्लीनमध्ये करून घ्यायची फिनिशिंग,
कारण की सगळा खेळ आपला जो असतो तो फिनिशिंगवरच असतो. आरामशीर अशी फिनिशिंग करून घ्यायची मस्तपैकी. हे पहा, मी चाकूच्या साहाय्याने मस्तपैकी असे डिझाईन करून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही. आणि साधी सिंपलच अशी डिझाईन पण छान दिसते, पाहू शकता. तर अशा पद्धतीने आपला केक असा तयार होत आहे. तर तुम्हाला केक कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. जर केकच्या संदर्भात अजून अधिक माहिती पाहिजेत असेल तुम्हाला तर कमेंटमध्ये तेही सांगा. तर अशा पद्धतीने आपला केक तयार झालेला आहे, एकदम छान. खालची बॉर्डरसुद्धा मी येलो क्रीमनंच करून घेणार आहे. वर घेतलेले आहे मी अशी मस्तपैकी थोडसा ग्रीन कलर मिक्स करून, कारण की ते येल्लोचं आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन छान दिसते. अशा पद्धतीने पाहू शकता. तर फायनली आपला केक तयार असा झालेला आहे. तर बॉर्डरसुद्धा मी काढून घेतलेली आहे खालून आणि थोडंसं सिल्वर स्प्रे मारणार आहे. सिल्वर स्प्रेने चकाकी येते केकवर आणि छान दिसतो केक. चला फायनल लुक तुम्हाला केकचा मी दाखवतेच, पाहू शकता. त्याच्यावर थोडेसे कलर बॉल्स टाकून घेतलेले आहेत. तर असा आपला फायनली केक तयार झालेला आहे आणि कलर शोसुद्धा मस्त टाकलेले आहेत आणि मस्त असं लुक केकला आलेला आहे. तर केक कसा वाटला नक्की सांगा. चला तर केक तुम्हाला जवळून दाखवते. पाहू शकता केक आपला किती छान दिसला. सकाळचे 6:30 सगळ्यांना बाय.